विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणाकाराची विविध रूपे फॉर्म्स ऑफ मल्टिप्लिकेशन ज्याला म्हणतो ती पाहणार आहोत. स्क्रीनवर तुमच्यासमोर एक 9 प्रकारची काही उदाहरणे लिहिलेली आहेत. या 9 प्रकारच्या उदाहरणामध्ये या सर्वांचा अर्थ 3 आणि 4 यांच्यामध्ये जे गुणाकार आहे हाच असतो. तुम्ही या आपल्या स्क्रीनवरती एक पहिलं उदाहरण पाहू शकता. पहिलं उदाहरण आहे 3 गुणिले 4. ठीक आहे. तर या 3 गुणिले 4 मध्ये तुम्हाला सरळ सरळ गुणाकाराचं चिन्ह दिसतंय, बरोबर या ठिकाणी. तर आपल्याला माहिती आहे 3 गुणिले 4 बरोबर 12, म्हणजे 3 × 4 = 12. काही फारशी अडचण येणार नाही तुम्हाला यामध्ये. आता उदाहरण नंबर 2 बघा. उदाहरण नंबर 2 मध्ये काय दिले? 3 आणि कंसात 4 दिलेत, बरोबर. त्याचं सुद्धा उत्तर किती आहे? 12 आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट विचारात घ्यायची आहे की 3 इन ब्रॅकेट 4, म्हणजे ज्यावेळेस ब्रॅकेटमध्ये एखादा नंबर असेल, ब्रॅकेटच्या बाहेर लेफ्ट किंवा राईटला एखादा नंबर असेल, तर त्यांच्यामध्ये इथं कुठलं साईन नाही, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. आणि म्हणून त्याला आपण म्हणतो 3 × 4 = 12. नंबर 3चं उदाहरण तुम्ही पाहू शकता. इथे पण 3 आणि 4 यांचा गुणाकाराचा आहे, बरोबर आहे. 3 × 4 आपण ज्याला म्हणू. मग 3 × 4, फक्त 4 हे ब्रॅकेटमध्ये आहेत आणि 3 ब्रॅकेटमध्ये नाहीत, तरीसुद्धा याचा अर्थ 3 × 4 = 12 होणार आहे. नंतर नंबर 4चं उदाहरण तुम्ही बघू शकता. नंबर 4च्या उदाहरणामध्ये अगदी या 2च्या थोडंसं उलट आहे, बरोबर आहे. या 2 नंबर उदाहरणामध्ये 3 बाहेर आहेत, 4 ब्रॅकेटमध्ये आहेत. या 4 नंबरमध्ये काय आहे? 3 इज इन ब्रॅकेट अँड 4 इज आउटसाईड द ब्रॅकेट. देअरफॉर इथं सुद्धा आपण काय म्हणणार? 3 × 4 = 12 होत आहे. नंतर पुढचं उदाहरण तुम्ही बघू शकता. उदाहरण नंबर 5, एक्झाम्पल नंबर 5. या ठिकाणी काय आहे? हे एक्झाम्पल नंबर 5 हे अगदी 3च्या उलट आहे. जसं 3 मध्ये 3 × इन ब्रॅकेट 4 आहे, तर इथं कसं आहे? या ठिकाणी इन ब्रॅकेट 3 × 4 आहे, = ऑल्सो 12. 3 गुणिले 4 बरोबर 12, असंच आपण त्याला म्हणणार. त्यानंतर नंबर 6चं उदाहरण बघूया. 6 नंबर उदाहरणामध्ये काय आहे की 3 पण आहेत, 4 पण आहेत, 3 आणि 4 पण आहेत, दोन्ही ब्रॅकेटमध्ये लिहिलेले आहेत, पण त्यांच्यामध्ये इथं कुठलंही साईन नाही आहे, बरोबर आहे. तरीसुद्धा याचा अर्थ होतो 3 गुणिले 4, आणि म्हणून त्याला आपण लिहितो 3 गुणिले 4 बरोबर 12, म्हणजेच 3 × 4 = 12 असं आपण त्याला लिहितो. त्याच्यानंतर नंबर 7 एक्झाम्पल. नंबर 7 एक्झाम्पल आणि 6 एक्झाम्पलमध्ये बेसिकली फरक काय? या दोन्हीमध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? या दोन्हीमध्ये फरक फक्त एवढाच आहे की या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, बाकी 3 पण ब्रॅकेटमध्ये आहेत आणि हे 4 पण ब्रॅकेटमध्ये आहेत. जर 6 नंबरचं जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये 3 × 4 = 12 आहे, तर 7मध्ये सुद्धा 3 × 4 = 12 होणार. त्याच्यानंतर सेकंड लास्ट एक्झाम्पल बघूया आपण, 8 नंबर एक्झाम्पल. आता 8 नंबर एक्झाम्पलमध्ये थोडंसं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. 3 आणि 4 यांच्यामध्ये तुम्हाला एक इथं डॉट पाहायला मिळतोय. तर सर्वसाधारणपणे वाचत असताना काही विद्यार्थी याला 3.4 असं वाचतील, परंतु 3.4 असं नसतं. हे एक्झॅक्टली काय आहे? 3 × 4 आहे. आता डॉटमध्ये आणि डेसिमलमधला फरक कसा ओळखणार? तर 3.4 जर तुम्हाला लिहायचं असेल किंवा 3.4 तुम्हाला लिहायचं असेल, तर ते आपण असं लिहू शकतो 3.4. बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा पॉईंट कुठं आहे? खालच्या पातळीवर आहे, खाली आहे, या ठिकाणी मिडलला नाही. आणि या ठिकाणी जो हा डॉट जो आहे पॉईंटसारखा दिसणारा, तो 3 आणि 4च्या सेंटरला मिडलमध्ये आहे, म्हणजे वरही नाही खाली नाही, बरोबर मध्यभागी आहे. पण हा जो पॉईंट असतो डेसिमलचा तो खाली असतो. गणितामध्ये एवढे बारकावे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आणि म्हणून याचा अर्थ असतो 3 गुणिले 4 बरोबर 12. हा जो डॉट दिसतो या डॉटचा अर्थ असतो गुणिले, मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट. देअरफॉर 3 × 4 = 12. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल बघा. काही ठिकाणी काय असतं की हे जे 9 नंबरचं एक्झाम्पल आहे तुम्हाला रेअर ठिकाणी पाहायला मिळेल, मॅक्सिमम ठिकाणी ते नसतं. मॅक्सिमम ठिकाणी वरील 8 पैकीच असतात, परंतु काही ठिकाणी काही पुस्तकामध्ये तुम्हाला 3 आणि 4 किंवा कुठलेही 2 नंबर्स, कोणत्याही 2 नंबर्समध्ये असं स्टार पाहायला मिळेल. त्याचा सुद्धा अर्थ असतो मल्टिप्लिकेशन, आणि आपण त्याला म्हणतो 3 × 4 = 12. तर अशा करूया गुणाकाराचे रूप, फॉर्म्स ऑफ मल्टिप्लिकेशनचे किती प्रकारची उदाहरणं असतात, किती प्रकारे त्याला लिहिता येतं. अतिशय छोटी परंतु आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बेसिकच्या फाउंडेशनच्या साठीची अतिशय महत्त्वाची मोठी गोष्ट आहे.